1976 मध्ये जन्मलेले प्राजक्त तनपुरे, बीई, MBA, अमेरिकेतून शिक्षण. 2019 मध्ये राहुरीतून निवडणूक जिंकली, पहिल्यांदाच आमदार आणि थेट राज्यमंत्री. आणि मग आली ती ईडीची नोटीस. साखर कारखान्याच्या 13 कोटी 37 लाखांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तनपुरेंना समन्स. अरे हे काय, साखर कारखाना विकताना 26 कोटींची जागा 12 कोटीत गेली. विकासाचा हा कोणता मंत्र आहे भाऊ? हे होते प्राजक्त तनपुरे. गेल्या 4-5 दशकांपासून अहमदनगरमधील राजकारणात तनपुरे आडनावाचा दबदबा आहे. प्राजक्त तनपुरेंचे आजोबा 2 वेळा आमदार, वडील 1 वेळा खासदार आणि 5 वेळा आमदार. तरीही तनपुरेंच्या कुटुंबात मंत्रीपद आलं नव्हतं. मात्र प्राजक्त तनपुरेंना पहिल्याच आमदारकीत राज्यमंत्रीपद मिळालं. त्याचं झालं असं, जयंत पाटील प्राजक्त तनपुरेंचे सख्खे मामा. मामाजींच्या कृपेने प्राजक्त तनपुरेंना मंत्रीपदाची लॉटरी लागली. होय, म्हणजे यावरून आपल्याला कळलं असेलच की या तनपुरेला राजकीय वारसा असला तरी त्यांनी फील्डवर उतरून काम केलेलं नाही. सर्वसामान्यांचा त्रास काय असतो हे माहीत नाही, तरी प्राजक्त तनपुरे हे फक्त निवडणुकीत हरले नाही तर ते जनतेच्या मनातही हरले. साखर कारखान्याच्या घोटाळ्यांनी, ईडीच्या समन्सनी आणि राजकीय ड्राम्यांनी नगरच्या सर्वसामान्य जनतेनं त्यांना नाकारलं.